हे आंबेगाव गावठाण. पाणी कमी झाल्यानं हे गाव दिसू लागलंय. घोडनदी आणि गुंबरा नदीच्या संगमावर पूर्वी हे आंबेगाव वसलं होतं. पण 1978 साली डिंबा धरणाची निर्मिती झाली आणि गाव पाण्याखाली गेलं. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या डिंभे धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे डिंभे धरणाची पाणी पातळी झपाट्यानं खालावली आणि पाण्याखाली गेलेलं हे आंबेगाव पुन्हा दिसू लागलं. या जैन मंदिराचं तब्बल 20 वर्षांनी दर्शन झालं. पाण्याखाली राहूनही मंदिरातली कलाकुसर जशीच्या तशी आहे. सगळी बाजारपेठ संपलेली, फक्त एकच जैन मंदिर पाणी खाली झाल्यामुळं आहे ते बी पडझड झालेली आहे. मंदिराच्या दिवाळी उभी आहेत, आजूबाजूच्या कमानी उभी आहेत, बाकी प्रशासन सगळा खराब झालेला आहे. आंबेगाव गावठाणातली घरं, वाडे यांचे ढिगारे, पूर्वजांची थडगी पाहता या ठिकाणचं व्यापारी महत्व अधोरेखित होतं. बाजारपेठ जवळ 1 किलोमीटरची बाजारपेठ होती. हेड्यांचा व्यापार व्हायचा, तेलाचा व्यापार व्हायचा, मधचा व्यापार व्हायचा. आज आंबेगाव तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे. पण या निमित्तानं पाण्याबाहेर आलेल्या आंबेगावच्या आठवणींना उजाळा मिळतोय. हेमंत चापुडे, झी 24 तास, आंबेगाव, पुणे.